आज आपण पाहणार आहोत इयत्ता 2री मधील चौथा पाठ मीराचा वाढदिवस. तर आपण पहिल्यांदा काय करायचे, धडा वाचायचा, त्यानंतर त्याचे शब्दार्थ पाहायचे आणि मग त्याच्या खालचे प्रश्नांचे उत्तर. चला बरं, लक्ष द्या. पाठ चौथा, मीराचा वाढदिवस. आज मीराचा वाढदिवस. आईने मीरासाठी केक तयार केला. बाबांनी घरात फुगे लावले, सजावट केली. मीराची आजी, आजोबा, काका, काकू वाढदिवसाला आले होते. वाढदिवसासाठी अमन, जॉन, स्वाती, मेघा आणि सानिया देखील आले होते. मीराने केक कापला, मीराला शुभेच्छा दिल्या. काका काकू यांनी मीराला भेटवस्तू दिल्या. मीराच्या लहान भावाने मीराला शुभेच्छा पत्र दिले. मीराच्या मित्रमैत्रिणींनी मीरासाठी आणलेल्या भेटवस्तू दिल्या. मीराने सर्वांना केक, चॉकलेट आणि लाडूही दिला. आईने तयार केलेला खाऊ सर्वांनी आवडीने खाल्ला. सर्वजण वाढदिवसाला आल्यामुळे मीराला खूप खूप आनंद झाला. मीराचा आजचा दिवस खूप छान गेला. मीराने सर्वांचे आभार मानले. तर याच्यामध्ये असे अवघड शब्द काही नाहीये, पण तरी मी सांगते. भेटवस्तू म्हणजे काय? गिफ्ट्स, शुभेच्छा पत्र, ग्रीटिंग कार्ड्स, स्वागत, वेलकम, आभार, थँक्यू. तर पुढचा प्रश्न बघा. त्याच्या खाली जे प्रश्न आहेत तेच घेते. तर लिहिते होऊया. खाली दिलेली व्यंजने व स्वर एकत्र करून तयार होणारे अक्षर लिहा. प अधिक अ. आता प आणि अ असा एकत्र केल्यानंतर काय होईल, तर प. प चा पाय मोडलेला आहे बघा. पाय मोडला म्हणजे काय? त्याच्यामध्ये अ ला काय करायचंय, जॉईन करून घ्यायचं. म्हणजे व्यंजन आणि स्वर एकत्र करून व्यंजन होते. क अधिक आ म्हणजे व्यंजन आणि स्वर एकत्र केल्यावर काय होतो, का. म अधिक ई. ई ही पहिली ई दिसते की नाही? पहिली ई. जर ह्या ठिकाणी दुसरी राहिली असती तर काय झालं असतं? मी ला दुसरी वेलांटी. आता पहिली ई येतं काय होईल? म ला पहिली वेलांटी, मी. म ई ही पहिली वेलांटी आपण सहज बोलू जाऊ शकतो, मी. पण ज्यावेळेस दुसरी वेलांटी येते त्यावेळेस आपल्या शब्दांमध्ये जोर येतो. मी अभ्यास केला. मीराने. हो की नाही? ठीक आहे, पुढे पहा. प्रश्न दुसरा, योग्य पर्यायाला बरोबर अशी खूण करा. केक टेबल वर आहे का खाली आहे? तर वर ठेवला आहे. बाहुली मुलीच्या उजव्या हाताला आहे का डाव्या हाताला? तर डाव्या हाताला आहे. पताका मीराच्या मागे आहेत की पुढे? तर पताका मागे आहेत. फुगे मीरापासून दूर आहेत की जवळ? तर फुगे मीरापासून दूर आहेत. पुढे त्यांनी आपल्याला काय सांगितलंय? मीराताई, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. म्हणजे तिला जे जे आलेले आहेत तर ते वाचण्यासाठी तुम्हाला सांगितलं आहे. तुम्ही प्रयत्न करायचा. पुढे पहा. पुढे त्यांनी काही जोड अक्षर सांगितलेत. म्हणजे काय, तर म्हणजे तुम्हाला र ची जोडाक्षरे माहिती व्हावी यासाठी त्यांनी र ची अनेक रूपे लिहिण्याचा आणि ओळखण्याचा तुम्ही सराव करावा यासाठी त्यांनी बरेच काही प्रश्न दिलेले आहेत आणि तुम्हाला चित्र पण वाचायला सांगितलेले आहे. तर पान नंबर 14 वरचं पहिले घेऊ आपण. आज वर्गातील सर्व मुलांनी चित्र काढायचे ठरवले. अर्चना व प्रणवने ट्रकचे चित्र काढले. हर्षालीने आपला राष्ट्रध्वज काढला. पूर्वाने पर्यांचे चित्र काढले. प्रतीकने पतंगाचे चित्र काढले. तोपर्यंत बाई वर्गात आले. सर्वांनी चित्रे बाईंनी पाहिली. बाईंनी सर्वांना शाबासकी दिली. आता तुम्हाला हे दिसले का की याच्यामध्ये ट्रक, त्याच्यामध्ये र चा उच्चार येतो. राष्ट्रध्वज याच्यामध्ये र येतो. पर्यांचे यामध्ये र येतो. पतंगाचे चित्र मग याच्यामध्ये र नाहीये. ट्रकचं लिहिताना, अक्षर लिहिताना र चा काय करतात, खाली पाय मोडला जातो.
राष्ट्रध्वज पण तसंच लिहितात. पर्यांना मायनसचं चिन्ह जसं असतं ना आपलं, तसं चिन्ह दिलं जातं, त्याला य जोडलं जातं. त्याच्या पुढे आहे सूर्य. कसं लिहिलंय त्यांनी नीट बघा. सूर्य. पुढे आहे ट्रक. टचा पाय मोडून र एकत्र केल्यावर ट्रक. चक्र. बघा, चक्रवर पोटातून पाय काढलेला आहे कचा. कुत्रा. आता हा त आणि र एकत्र आल्यावर त्र हे अक्षर येतं. पुढे बघा, मित्र, रात्र, प्रकाश, प्रणिता, ट्रक, राष्ट्र, श्रम, श्रावण, कैर्या, पुर्या, सूर्य, कार्य. आता पुढचा प्रश्न बघा. आता मी तुम्हाला दिलेलाच आहे, त्याच्यात पहा. आणि मी तुम्हाला हिरव्या रंगाने बघा तिथे अंडरलाईन करून दिलेली आहे, अधोरेखित केली. तुम्हाला गोल करायला सांगितले, पण मला गोल काय करता आलं नाही, मी अंडरलाईन केली. तुम्ही पहा आणि तुम्ही करा, अंडरलाईन करा आणि ते गोल करा. गोलातील अक्षर सारखे असेल त्यांना करायचं. तर मित्र, पुत्र, चित्र आणि मैत्री. सांगा बरं कोणतं अक्षर सारखं आहे? त्र. बरोबर. पुढचं आहे प्रकाश, प्राण, प्रश्न, प्रदीप. सांगा बरं कोणतं आलं? बरोबर, प्र. राष्ट्र, राष्ट्रीय, सौराष्ट्र, राष्ट्र गीत. काय आलं? स्ट्र. पुढे आहे श्रावण, श्रम, श्रोता, विश्रांती. सांगा बरं तुम्ही आता. बरोबर, व्हेरी गुड. तुम्हाला जमतंय बऱ्यापैकी. छान. श्र. गाणाऱ्या, पर्या, दर्या आणि साऱ्या. यामध्ये काय आहे? रया. सूर्य, कार्य, शौर्य, सहकार्य. बरोबर, यामध्ये यवर रफा आला. त्याच्या खाली वाचा आणि लिहा. यामध्ये काही शब्द दिले ते तुम्ही तसेच्या तसे बघून लिहायचे, बोलत बोलत लिहायचं. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला जेवढे अवघड वर्ड्स आहेत ते सोपे होतील. चला बरं, वाचा माझ्या बरोबर. पत्र, प्रगत, क्रमांक, दोऱ्या, श्रेय, तऱ्हा, खर्च, महाराष्ट्र. सोपं आहे की नाही? आपण आता पुढचा जो पाठ आहे, ससा आणि कासव, या पुढच्या तासाला पाहूया. धन्यवाद.